आपण पाहतोय अंजली दमानिया पुण्यात आलेल्या आहेत। अंजली दमानिया पुण्यात पोहोचलेल्या आहेत। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी अंजली दमानिया पुण्यात पोहोचल्यात। तर मुंडवा येथे त्या जमिनीची कथित विक्री झालेल्या जागेची पाहणी करणार आहेत। दिलेली आहे। दादा आम्हाला अधिकाऱ्यांना भेटायचं तर अंजली दमानिया जिथे पोहोचल्या आहेत तिथे गेट बंद करण्यात आलाय। त्या तिथे विनंती करतायत की आम्हाला आत अधिकाऱ्यांना भेटायचं आहे, मात्र त्यांना आतमध्ये सोडलं जात नाहीये। का मित्रा बोलव ना। आपण या ठिकाणी दृश्य पाहतोय। अंजली दमानिया या ठिकाणी पुण्यात दाखल झालेल्या आहेत। या ठिकाणी विनंती करतायत। आपण या ठिकाणची दृश्य पाहतोय। या ठिकाणी टाळे लावण्यात आले होते सकाळी, मात्र आता अंजली दमानिया या ठिकाणी टाळे उघडण्यासाठी विनंती करताना आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण पाहतोय। मुंडवा प्रकरण आणि या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक पाहायला मिळत आहेत। अंजली दमानिया या ठिकाणी आपण पाहतोय पोलिसांसोबत या ठिकाणी उपस्थित आहेत। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी अंजली दमानिया या ठिकाणी आरोप करताना पाहायला मिळतात आणि या ठिकाणी आता त्या स्वतः उपस्थित। मुंडवा येथील जमिनीची कथित विक्री झाली असा आरोप या ठिकाणी अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आल्यानंतर स्वतः अंजली दमानिया या ठिकाणी पाहणीसाठी आलेले आहेत। तर या प्रकरणातील कुटुंबियांची भेट घेण्याची माहिती सुद्धा समोर येते। दादा त्यांचा कॉल फॉरवर्डवर आहे। तुम्ही लावा नाही तर तुम्ही जरा मला काय तू आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, मुंडवा प्रकरण अंजली दमानिया आक्रमक पाहायला मिळत आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत, काय अधिकची माहिती, काय सध्या घडतंय तिथे? आपण पाहिले तर ठिकाणी आलेले आहे, त्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत, परंतु आपण बघितलं की त्या ठिकाणी कुलूप जे आहे ते लावण्यात आलेलं आहे। या ठिकाणी हा कथित भूखंड घोटाळा झाला होता, जमीन घोटाळा झाला होता। त्या जमीन घोटाळ्याची पाहणी सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्या काही वेळापूर्वी त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत, परंतु पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु जी केंद्रीय वन विभागाची जागा आहे त्या जागेचं गेट बंद करण्यात आलेलं आहे आणि तो आपण बघू शकतो की गेट खोलून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न आहे, परंतु गेट थोडासा आत खाली घ्या या ठिकाणी उघडण्यात येत नाही। आणि या ठिकाणच्या ज्या पोलीस निरीक्षक आहेत ते सध्या आपल्याला दिसत आहेत। पोलिसांची चर्चा करताना अंजली दमानिया तर ज्या जागेवरून अजित पवार यांच्यावर आरोप केले जात आहेत आणि अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे, त्या जागेची पाहणी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जागा आहे गेट जे आहे तो बंद करण्यात आलेला आहे, कुलूप लावण्यात आलेला आहे। दिसत आहे आणि झाल्यानं तरीही या प्रकरणात अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जी आहे ती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती आणि त्याला कुठेतरी आज पुण्यात आले आहे। जागेवर बोलले आहे, ज्या जागेवर मागून पाहिजे ती सगळी माहिती देतो, पण आपल्याकडे आपण पाहतो या ठिकाणी अंजली दमानिया पुण्यात दाखल आहेत। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी अंजली दमानिया या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेत आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणी ते माध्यमांशी सुद्धा चर्चा करणार असल्याची शक्यता। आपण ही लोकशाही मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। पहिला घेऊन येते आत बघून नंतर करायचं। तुम्ही चालला का तिकडे?
आपण या ठिकाणी दोन दृश्य पाहतोय. अंजली दमानिया पुण्यात दाखल, तर दुसरीकडील दृश्य जी लोकशाही मराठीच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली आहेत. या झाडांवर नंबर लावण्यात आलेले आहेत. झाडे तोडण्यासाठी ही नंबर लावण्यात आल्याची माहिती, ही चित्र आपण पाहतोय लोकशाही मराठीच्या कॅमेऱ्यात चित्रित झालेले आहेत. अंजली दमानिया या प्रकरणावरून आक्रमक झालेले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी स्वतः या ठिकाणी त्या दाखल झालेल्या आहेत. थोड्याच वेळात त्या माध्यमांशी सुद्धा संवाद साधण्याची शक्यता आहे. आपण संपूर्ण माहिती घेऊन नंतर माध्यमांशी बोलणार असल्याचं त्या म्हणतायत. आपण पाहतोय अंजली दमानिया या ठिकाणी मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी पुण्यात दाखल झाल्यात. मीडिया कंपनीच्या बाहेर आपण ही दृश्य पाहतोय. अंजली दमानिया या ठिकाणी मात्र त्यांना या ठिकाणी एंट्री दिली गेली नाही. या कंपनीला या ठिकाणी टाळे लावण्यात आलेला आहे. विनंती करून सुद्धा या ठिकाणी त्यांना जाऊ दिलेलं नाही. मात्र सकाळी लोकशाही मराठीने जेव्हा ही बातमी चित्रित केली होती त्यावेळेस ही झाडे तोडण्यासाठी या झाडांवरती काही नंबर्स लावण्यात आलेले आहेत. आपण ही दोन दृश्य पाहतोय. अंजली दमानिया या ठिकाणी या कंपनीच्या बाहेर आहेत. मात्र या कंपनीतील जी झाडे आहेत ती तोडण्यासाठी त्या झाडांवर लावलेली नंबर लोकशाही मराठीच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेले आहेत. बाहेर आल्यानंतर होईल ना. बर मग सारखं कुठं प्रशासकीय म्हणला मी काय करते, परवानगी घेते त्याची. बर मग आज जाता परवानगी घेऊन मग आज जाऊ. बर 2-3 जणच आज जाऊ बर. आणि मग सगळी चौकशी करून बाहेर. ते आहेत ना, त्यांचे अधिकारी आतमध्ये आहेत, तुम्हाला ते सांगत नाहीत. सकाळीच येऊन तुम्ही येणार आहेत म्हणाले. पण ते आता म्हणतात की ते तिथे 5:30 त्यांना व्यवस्थित विचारा. नाही, आणि ते ऑफिसर काय म्हणतात की माझी परवानगी घेतल्याशिवाय कोणाला आत पाठवलं. म्हणून मग ठीक आहे ना, आपण कशाला कायदा मोडायचा. आपण नाहीतरी मोडत नाही, आपण यांना शिकवतो. मग तुम्ही आता इथं आज जाता आणि बाहेर पुण्यात आल्यानंतर बोलता का? हा, बाहेर आलो. तुम्ही सगळे मग आम्ही येऊ का तिकडे, का थांबव इथंच? नाही, इथंच थांबा ना. कशाला जायचं. ते कार्यालय बरंच आहे कारण तिथं परमिशन घेऊन परत 1 तास लागेल. हा मग इथं तुम्ही बोलून घ्या त्यांना फोनवर. नाही उचलत, काय त्यांना म्हणा दुसरा नंबर वगैरे काय असेल, ऑफिसचा नंबर घ्या त्यांच्याकडून. ते कारण ते सेंट्रल गव्हर्नमेंट असतं. घेतल्याशिवाय सोडणार नाहीत आपण. हा ना, नाही नाही सेंट्रल बाईक करून लागलं लागलं. बाईकच करूया. वेळा गेले तास बरोबर. मोठा अधिकारी fight against any wrongdoings, and I am doing exactly that. By the way, the premises which you are holding today belongs to these citizens, and I don't think you have the right to deny me unless there is a concrete thing. And now this is really getting me angry. You cannot do this. Give me a valid reason why you want to deny this. Why? What do you want to hide? You tell me. Sir, the point is that place belongs to some people and they are. या ठिकाणी आपण पाहतोय अंजली दमानिया पाहणीसाठी आलेले असताना त्यांना या ठिकाणी रोखण्यात येते. परवानगी घेण्यासाठी त्यांनी फोन केलेला आहे अधिकाऱ्यांना, मात्र या ठिकाणी त्यांना
परवानगी नाकारण्यात येते। अंजली दमानिया या ठिकाणी या जमिनीच्या पाहणीसाठी उपस्थित आहेत। थोड्याच वेळात या संदर्भात आता ते प्रसार माध्यमांशी चर्चा करतील, माहिती सांगतील। काय नाही म्हणतात ते? नाहीच म्हणतात म्हणे आम्हाला नाही आलं। बाईट करूया ना, बाईट करू ना इकडे। बेनियामिन म्हणून जे होते इकडचे डायरेक्टर त्यांच्याशी बोलते। काय सांगितलं त्यांनी आपल्याला? ते म्हणे आज बाईट घेऊ ना आपण आतमध्ये, बाईट एक लावले आपण हे सर्व। दमानियांना मुंढव्यातील जमिनीची पाहणी करण्यास नकार देण्यात आलेला आहे। मात्र सकाळीपासून आपण ही बातमी दाखवत असताना आपण पाहतोय या झाडांवरती, झाडं तोडण्यासाठी या झाडांवरती काही नंबर्स लिहिण्यात आलेले आहेत। ही लोकशाही मराठीच्या कॅमेऱ्यात चित्रित झालेली दृश्य आपण पाहतोय। आणि आता अंजली दमानिया या संपूर्ण प्रकरणाची, या जमिनीची पाहणी करण्यासाठी आले असताना त्यांना अधिकाऱ्यांनी या ठिकाणी परवानगी नाकारलेली आहे। पाहणी करण्यास त्यांना नकार दिलेला आहे। काय लपवण्याचा प्रयत्न केला जातोय असा सवाल अंजली दमानिया यांच्याकडून आता उपस्थित करण्यात येतोय। या मीडिया कंपनीला आपण पाहतोय, या कंपनीच्या गेटला टाळं ठोकण्यात आलेलं आहे। मात्र या ठिकाणी अंजली दमानिया वारंवार विनंती करतायत, अधिकाऱ्यांना परवानगी मागतायत, मात्र ही परवानगी त्यांना आता नाकारण्यात आलेली आहे। अंजली दमानिया आपण पाहतोय या ठिकाणी पाहणीसाठी दाखल झालेल्या आहेत। जमिनीची पाहणी करून नंतर आपण या संदर्भात माहिती देणार असल्याचं त्या म्हणत होत्या, मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना ही परवानगी नाकारली आहे। पाहणी करू देण्यास मज्जाव घालण्यात आलेला आहे। अंजली दमानिया आता थोड्याच वेळात माध्यमांशी या ठिकाणी संवाद साधतील। कसं आहे की मी आतापर्यंत जितके विषय लढते प्रत्येक विषयाची इत्थंभूत माहिती घेऊनच लढते। तर पहिलं म्हणजे ही जमीन एक्झॅक्टली आहे कुठे, त्याचं लोकेशन काय, सध्याची स्थिती काय, तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी मी आता मुंढवाच्या त्या लोकेशनवर आले। इथे आज जे गेटवर काही अधिकारी होते ते म्हणाले, ताई आम्ही तुम्हाला ओळखतो, तुम्ही अतिशय चांगलं लढता, पण जोपर्यंत तुमच्याकडे परवानगी नसेल तोपर्यंत आम्हाला आज सोडता येणार नाही। तर आमचे जे डायरेक्टर आहेत बेनियामिन म्हणून, त्यांच्याशी तुम्हाला बोलावं लागेल। म्हणून मी त्या डायरेक्टरांचा नंबर घेऊन त्यांच्याशी आता फोनवर संपर्क केला, पण अतिशय उद्धट, इतके व्यक्ती मी आतापर्यंत कधी बघितले नव्हते। त्या उद्धट व्यक्तींनी मी त्यांना विनंती केली होती की आम्हाला 2च जणांना ही जमीन जी आहे सरकारने तुम्हाला लीजवर जरूर दिली असेल, पण ती सरकारची म्हणजे जनतेची जमीन आहे, आम्हाला फक्त 2च जणांना आज जाऊन पाहणी करण्याची परवानगी द्या। ती त्यांनी स्पष्टपणे नाकारली। आता त्यांना कोणाचे फोन आले, कोणीच नाही परवानगी देण्यास नकार दिला मला माहित नाही, पण आताच्या घटनेला त्यांनी पाहणी करण्यास नकार दिलाय। पण मी या सगळ्या गोष्टींचा कीस पाडणार आहे। आज सगळ्या अधिकाऱ्यांची माझी चर्चा करून सगळी माहिती काढून मी उद्या याच्यावर एक मोठी पत्रकार परिषद देखील घेणार आहे। समितीचा आता अहवाल येणार होता, आता म्हणजे कालच येणार होते, पण अजूनही तो आलेला नाहीये। या संदर्भात काय अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे का? मुठे समितीचा अहवाल आज दुपारपर्यंत येणार आहे असं मला काही पत्रकारांकडूनच कळलंय। आताच्या घटनेला तो आला नाहीये, पण कुठचाही अहवाल आला, कुठलाच अधिकारी असं म्हणू शकत नाही किंवा कुठचीच समिती अशी म्हणू शकत नाही की याच्यात जे झालंय ते नियमाप्रमाणे झालंय असं कोणालाही म्हणता येणार नाही। त्यामुळे मुठे समितीचा अहवाल खरं आता काल येणार होता, तो आज दुपारपर्यंत येईल असं सांगितलं। तुम्ही आता जागेची पाहणी करण्यासाठी आला होता, नेमकी काय पाहणी करायची होती? कारण ही एक जमीन आहे, बोपोडीची एक जमीन आहे जी अमेरिका कंपनीच्या नावावरच होती, ज्यामध्ये पार्थ पवार पार्टनर आहेत। या जमिनीची पाहणी करून तुम्ही नेमकं काय हे करणार? कसं आहे की आता ही जी जमीन होती ही बोटॅनिकल गार्डन्सला लीज तत्वावर सरकारने दिली आहे। जर ते लीज 2038 पर्यंत दिलं असेल तर तिथे आत्ताची सध्या स्थिती काय आहे ते मला जाणून घ्यायचं होतं। कारण ती दिली होती रिसर्च करण्यासाठी, प्लांट्सच्या रिसर्चसाठी त्यांना ती जमीन दिली होती। आत्ताच्या घटनेला किती रिसर्च चाललाय आणि आज जमिनीत काय चाललंय त्याची पाहणी करायची होती। तिथल्या अधिकाऱ्यांना मला त्यांची चौकशी अशी करायची होती की 16 जून ला इथे काही माणसं आज जाऊन
त्यांनी तमाशे केले होते, ही जागा आमच्या हवाले करा म्हणून जे केलं होतं ते ही माणसं कोण होती ही सगळी चौकशी त्यांच्याकडनं करायची होती. पण जसं मला अपेक्षित नव्हतं तसं आज झालेलं आहे. मला आज जाण्याची परवानगी त्यांनी नाकारलेली. तुमच्याशी बोलले अधिकारी, त्या अधिकाऱ्यांचं नाव काय आहे, नेमकं संभाषण काय झालं होतं? बोटॅनिकल गार्डनचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कोणी बेन्यामिन नावाचे अधिकारी होते, त्यांच्याशी मी फोनवर बोलले. अतिशय उद्धट माणूस होता, ज्यांना कदाचित लोक कशासाठी लढतात हे देखील माहित नसेल. तर आताच्या घटनेला त्यांना स्वतःहून ते म्हणाले का वरून फोन आले म्हणून म्हणाले मला माहित नाही, पण या गोष्टीचा कीस पाडल्याशिवाय राहणार नाही. तोडताना झाडीचे नंबर टाकतात, तशा पद्धतीने आतमध्ये सगळ्या झाडावरती नंबर टाकण्यात आलेले. लोकशाहीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालं नाही. मला आता तुमच्याचकडनं ही माहिती मिळते की आतल्या झाडांवर नंबर टाकण्यात आले, काही साफसफाई करण्यात आली. मला तर आता असं कळलं की तिथे बऱ्याच गोष्टीची लावणी पटापट केली गेली आहे, कारण आतापर्यंत इथे काही झालेलं नव्हतं. तर या सगळ्या गोष्टीच मला पाहणी करायची होती, पण आज जाण्याची परवानगी मिळालेली नाही. हा व्यवहार पवारांनी यापूर्वी सांगितलं की हा व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे, मात्र प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली होती की याची तिथे 42 कोटी आहेत, जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत हा व्यवहार रद्द होणार नाही. काल पुन्हा त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे 7 दिवसांची. एक तर अजित पवार याला रद्द करणारे कोण? उपमुख्यमंत्री पद हे अनकॉन्स्टिट्यूशनल पद आहे, हे पदच अस्तित्वात नाही. दुसरं ते फायनान्स मिनिस्टर आहे, फायनान्स मिनिस्टरचा रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे ते इतर कुठल्याही गोष्टीत पडू शकत नाही. तिसरी गोष्ट, व्यवहार जो रद्द करायचा आहे तो त्याच्या कायद्याने होतो. 5 कायदे सेल डीड रद्द करण्याची परवानगी देतात आणि त्याच्या सेक्शन्स प्रमाणे सेक्शन 16 ऑफ स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट प्रमाणे जर 2 व्यक्तींनी फ्रॉड केला असेल तर त्यांना व्यवहार रद्द करण्याचा कुठलाही अधिकार नाही. आताच्या घटनेला सुरुवातीला सांगितलं गेलं की 21 कोटी देऊन हा व्यवहार रद्द होणार. मग बावनकुळे म्हणतात की आम्हाला पैसे नको, आम्हाला तो व्यवहार रद्द करून हवा. त्याच्या पुढे म्हणतात की नाही 21 नाही 42 कोटी घेऊन हा व्यवहार रद्द होणार. पण लीगली हा व्यवहार ना अजित पवार रद्द करू शकतात, ना फडणवीस रद्द करू शकतात, ना नरेंद्र मोदी रद्द करू शकतात. कोणाकडेही ते अधिकार नाही. सिव्हिल कोर्टनी, कारण याच्यात फ्रॉड झालंय आणि हे जर फ्रॉड झालं असेल तर सिव्हिल कोर्टनी सिव्हिल आणि क्रिमिनल लायबिलिटी जोपर्यंत तपासत नाहीत तोपर्यंत हा व्यवहार कोणीही रद्द करू शकत नाही. जर सरकारने केला तर त्याला मी चॅलेंज करणारं पिटिशन हायकोर्टात टाकणार. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मला आता याच्या पुढे बऱ्याच ठिकाणून बरीच माहिती जमा करायची आहे. तर आता मी कुठे जाते, कोणाला भेटणार आहे हे मी काहीच सांगू शकणार नाही. उद्या पत्रकार परिषदेत या सगळ्या गोष्टी मांडणार. उद्या नाही, उद्या मुंबईत. मुख्य पदावर असणारे मनोज जोशी असतील, देशमुख, निलंगेकर यांच्यावर जेव्हा आरोप झाले असे काही भ्रष्टाचाराचे गैरव्यवहाराचे, त्यांनी राजीनामा दिला. मात्र अजित पवारांवर सातत्यानं आरोप होत आहेत, मात्र ते अजूनही काहीच बोलत नाही. काही होत नाही याविषयी. अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलात. कुठच्याही माणसाला ज्याला जनाची नाही मनाची लाज असेल असा माणूस तात्काळ राजीनामा देतो. अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यात जेव्हा मीच आरोप केले होते तेव्हा मी आणि विजय पांढरेंनी तो विषय लावून धरला होता. तेव्हा अजित पवारांनी संध्याकाळी 5 वाजता एकदा अचानकपणे राजीनामा दिला की या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी. आणि आता तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत, पुण्याचे पालकमंत्री आहेत. आणि असं असताना पुण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये आता ही जी समिती काढली आहे त्या 6 पैकी 5 सदस्य पुण्याचे आहेत. काही या समितीकडनं आपण महाराष्ट्र अपेक्षा तरी ठेवू शकेल का की याच्यातनं निष्पक्ष असा चौकशी होईल? खरं अजित पवारांचा राजीनामा घेणं हे त्यांना जर मनाची लाज असेल तर त्यांनी तात्काळ दिला पाहिजे. यांचं म्हणणं काय? मूळ मालकांना भेटला होता आता, मूळ मालकांना घेऊन आला, यांचं म्हणणं काय? तुमच्याशी काय बोलले ते? मूळ मालक माझ्याकडे घरी मुंबईला भेटायला 2दा येऊन गेले. त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं की 2006 साली
आम्हाला सांगण्यात आलं की ह्या व्यवहार नीट करून देईन असं त्या शीतल तेजवानीने त्यांना सांगितलं. ते का? कारण 2 वतनाच्या जमिनी गेल्या होत्या. एक ही होती आणि एक वानवडी नावाच्या एका जागेतली होती. त्या दोन्ही वतनाच्या जमिनीपैकी वानवडीची जी जमीन आहे ती सरकारने परत रिग्रँट केली, तर ही सुद्धा रिग्रँट होईल असं जेव्हा त्यांना सांगण्यात आलं तेव्हा त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी शीतल तेजवानीला दिली. कशासाठी? तर ती फक्त डॉक्युमेंटेशन बनवायला, रिप्रेझेंटेशन करायला, वकील अपॉइंट करायला, कोर्टात जायला आणि विक्रीची कागदपत्र बनवायला, विक्रीची सही करण्यासाठी कुठचाही कागदवर सही करण्यासाठी अधिकारी दिलेले नव्हते. तरी सुद्धा त्या व्यक्तीने तसं केलं. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारलं, तुम्हा कोणाला एका वर्षात शीतल तेजवानींनी संपर्क केला होता का, किंवा या प्रकरणाची हे सेल डीड होणार आहे याची तुम्हाला माहिती होती का? सगळ्यांनी सांगितलं कोणालाही माहिती नव्हती. वार होत होते आणि हा सुद्धा एक खूप मोठा फ्रॉड आहे. या सगळ्याच्यामध्ये तुमच्यावर पण आरोप होत आहे, तुमच्यावर आरोप होत आहे की तुम्ही सिलेक्टिव्ह प्रकरण हातात घेता. कारण गडकरींच्या संदर्भात तुम्ही म्हटलं होतं की सिरीज लावू, आणि पुण्यातच जैन बोर्डिंगचा ज्यावेळी विषय झाला होता त्यावेळी देखील तुम्ही भूमिका घेतली नाही, अशा पद्धतीचे आरोप तुमच्यावर. आता संग्राम जगतापांचा जमीन घोटाळा त्यामध्ये सुद्धा आपण रणजित सिंह नाईक निंबाळकर प्रकरणात सुद्धा तुम्ही भूमिका घेतली नाही असं. हा, मला आता रणजित सिंग हा चांगला प्रश्न विचारला. मुंबईच्या जेवढे हॉस्पिटल्स आहेत तर मुंबईची हॉस्पिटलच नाहीत. मुंबईचे हॉस्पिटल, गार्डन, स्विमिंग पूल, क्लब हे सगळंच्या सगळे राजकारणी घेत आहेत. तर मी जेव्हा काल एक ट्विट केलं, पदमसिंग पाटील हे जी जमीन, हे शताब्दी हॉस्पिटल जे 500 कोटीचं बनवलेलं आहे ते 580 बेडचं हॉस्पिटल घेण्याचा घाट घातलाय, तेव्हा सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलं की तुम्ही त्यांचं नाव घेतलं, पण तेरणा आता सध्या रणजित सिंह पाटील, रणजित राणा. अजित पवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी. राजकारण आहे ना, बीजेपी, राष्ट्रवादी, कोणी आज इथे शिंदे गटात, कोणी उबाटा गटात, हे सगळं आमच्यासारख्या सामान्य लोकांना कळत सुद्धा नाही. कारण आताच्या गटकेला याच रणजित सिंग निंबाळकरांच्या पत्नी या राष्ट्रवादीतच आहेत, त्यांच्याकडनं त्यांना तिकीट मिळाले. मी काल बाईट्स देताना माझ्या बाईट काढून बघा, त्या बाईट मध्ये सरळ म्हटलंय की सगळे राजकारणी हेच धंदे करतात, एवढंच मी म्हटलं. मी जो विषय मांडते तो PPP चा मुद्दा मांडते. राजकारणी ही सगळी जमीन गिळंकृत करतात हा मुद्दा मांडते. मग तो X असो, Y असो, A असो, B असो, सगळे तसेच आहेत असं मी एकदा नाही 100 वेळा म्हणते तुम्हाला. हा, मुरलीधर मोहोळांचा जेव्हा विषय आला तेव्हा मी मुरलीधर मोहोळांचा जेव्हा विषय आला, जैन त्या जमिनीचा विषय आला, तेव्हा माझ्यापर्यंत ते पेपर्स आले नव्हते, पण मी तेव्हा अमेरिकेत होते. त्या 2 प्रकरणात मी बोलले नव्हते, एक संपदा मुंडे प्रकरण आणि मुरलीधर मोहोळ प्रकरण. कारण ज्या दिवशी संपदा मुंडे यांची आत्महत्या झाली त्याच संध्याकाळच्या फ्लाईटनी मी अमेरिकेला गेले होते आणि तिथे ना माझ्याकडे टीव्ही होता ना 5-6 दिवस मला हे प्रकरण कळलं सुद्धा नव्हतं. आणि खरं तर मीडियाला मी जाताना सांगून गेले होते की तुमच्याकडे जर कुठची महत्वाची बातमी असेल तर मला कळवा, पण जवळजवळ 6 दिवसांनी मला हे प्रकरण कळलं. आता एक तर तुम्ही ऐकून घ्या की मी साधी सामान्य सामाजिक कार्यकर्ता आहे. मला जेवढं झेपतं तेवढं मी लढते, मला झेपेल तेवढं मी लढत राहीन प्राण जाईपर्यंत. याच्या पुढे मला प्रश्न घ्यायचे नाही. धन्यवाद. मी काय सगळे नहीं अभी बाद में बात करते हैं ना, पहले सारा ले लेते हैं क्योंकि उसके ऊपर ना मुझे बोलना बहुत डिफिकल्ट होता है. पानी है थोड़ा. अंजली दमानिया या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळत आहेत. आपण संपूर्ण माहिती घेऊन उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याचं ते म्हणतायत. तर अजित पवार यांनी
तात्काळ राजीनामा द्यावा या संदर्भात त्यांनी आता मागणी केलेली आहे। सिंचन घोटाळावेळी जमीन है सरकारी जमीन पे पार्थ पवार की अमेडिया एंटरप्राइजेज LLP ने जो कब्जा करने की कोशिश की थी, क्योंकि ना ही उन्होंने सिर्फ सेल डीड किया पर उन्होंने यहाँ लोग भेजकर कब्जा करने की तक जुर्रत की थी। 16 जून को यहाँ पर कुछ लोगों ने आकर ये जमीन खाली करने के लिए बहुत सारा तमाशा किया था। इतना ही नहीं, उन्होंने यहाँ के जो डायरेक्टर थे उन्होंने कलेक्टर को भी खत लिखा था, पर यहाँ शायद यहाँ के जो कलेक्टर है वो भी इसमें शामिल थे, इसलिए ना कलेक्टर ने कार्रवाई की। जून से लेकर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।